हालेलुया हालेलुया। अनुवाद 8:11-20 अनुवाद 8:11 सर्वदे नाहीतर जगातल्या नियमविधी या सर्व सांगणारे ते पाळायचे सोडून स्वतः देव परमेश्वर याला विसरशील वचनद्वारा तू भावनिक तुझी आणि तंदीकडे राहतो त्या काळची वचन तेरा तुझी मुलेकडे व चेहऱ्याकडे त्याच्या वृत्तीवर तुझे मुलेकडे व तुझे सर्व मानवताकडे वचन समजा किंवा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला विसरलेला आहे त्याला विसरू नये म्हणून सांगा। वचन 15 आज्ञा सर्वांनी मोशे म्हणते की तू आपला देव परमेश्वर याची आज्ञा पाळ, नाहीतर मात्र परमेश्वराने तुला सर्व दिलेलं आहे आणि सर्व देऊन तू परमेश्वराला विसरशील तर तू आपल्या स्वतःचा नाश करशील। म्हणून सावध राहा। देवाने तुला सर्व काही दिलेले, धनप्राप्ती करून दिलेले, तुला सुख समाधान दिलेले। मिस्र देशातून ज्या प्रकारे परमेश्वर पिकाने इस्रायल लोकांना बाहेर काढले तसं आपल्या सर्वांना सुद्धा संकटातून दुःखातून बाहेर काढलेले आहे। सर्व काही आपल्याला मिळाल्यानंतर घरेदारे मुलं बालं सर्व झालेले, सर्व व्यवस्थितरित्या चाललेले आहे। आणि असं असून सुद्धा जर आपण प्रभूला विसरले, प्रभूचे स्मरण ठेवले नाही आणि भलतीसकडे जर आपण वळाले तर बायबल सांगते परमेश्वर पिता म्हणतो मी तुमचा नाश करेन। तुम्ही स्वतःवर अनेक प्रकारची संकटे ओढून घेतील, स्वतःला संकटात पाडतील आणि स्वतःचा नाश करून घेतील। देवाने आपल्यासाठी अनेक पराक्रम केलेले, संकटातून दुःखातून आपल्याला बाहेर काढलेले आणि इतकं सारं दिलेले। असं असून सुद्धा जर आपण प्रभूला विसरले, भलतीसकडे वळाले, मूर्तीकडे वळाले तर बायबल सांगते की आपला नाश होणार, आपण सर्वजण नष्ट होणार। म्हणून वचन सांगते की परमेश्वराला विसरू नका, ज्याने आपल्याला सर्व काही दिलेले, ज्याने आपली उन्नती प्रगती केलेली आहे, आपल्याला आजारातून संकटातून मृत्यूतून वाचविलेला आहे, त्या प्रभूला विसरता कामा नये असं परमेश्वर म्हणतो। प्रभू म्हणतो मी तुमच्यासाठी सर्व काही केलं, पण जर तुम्ही मला विसरले, मला सोडून गेले तर तुमचा नाश ठेपलेला आहे। मग तुमचा नाश होणार, तुम्ही नष्ट केले जाणार। म्हणून बायबल शिकवते की परमेश्वराला सोडू नका, परमेश्वराला विसरू नका। इर्मिया 2:13 परमेश्वर पिता म्हणतो मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला तू सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके होत खोदून तू स्वतःसाठी तयार केलेस। प्रभू म्हणतो मी जिवंत पाण्याचा झरा आहे, पण मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला तू सोडिले। तू स्वतःसाठी पाणी साठवायला खोदाची तयारी केली, पण ते फुटके होत, ज्याच्यात पाणी काय सुख शांती काहीच राहू शकत नाही असं फुटकं होत तू तुझ्यासाठी तयार केलेले। मला सोडून तू फुटके होत तयार
शांती नाही, समाधान लाभणार नाही, मिळणार नाही, सर्व निघून जाणार. प्रभू म्हणतो, जो मला सोडून जातो, जो मला विसरतो, तो फुटक्या ओठाची तयारी करतो. फुटक्या ओठात किती पाणी होता, राहणार आहे का? नाही, निघून जाईल. तसं जो मनुष्य प्रभूला सोडतो तो फुटक्या ओठाप्रमाणे, जो प्रभूला विसरतो, प्रभूचं कार्य, सेवा, प्रार्थना विसरतो, बायबल सांगते त्याचं जीवन फुटक्या ओठाप्रमाणे बनलं जाणार. सुख, शांती, समाधान त्याच्या जीवनात राहणार नाही, सर्व त्याच्या जीवनातून निघून जाईल. म्हणून सांगते, प्रभूला विसरू नका, प्रभूला सोडू नका. ज्याने आपल्याला इतकं संकटातून बाहेर काढलं, ज्याने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान दिलं, ज्याने आपल्यासाठी रक्त सांडले, आपल्यासाठी मरण पावला प्रभू येशू आणि पुन्हा उठविला गेला, त्या प्रभू येशूला विसरू नका. प्रभू येशूला सोडून भरतीकडे वळू नका, नाहीतर आपण आपला नाश करणार, आपण आपलं स्वतःचं जीवन नुकसानात आणि संकटात टाकणार. मन बायबल सांगते, सावध आहेस, सावध राहा, भरतीकडे तू वळू नकोस. हालेलुया, हालेलुया. शास्त्र 3:7-11 वचनापर्यंत परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांसाठी महत्कृत्य केले. मिस्र देशातून बाहेर काढून कनान देशात त्यांना आणले, त्यांचे देश वसवले, घरे बांधून इस्रायल लोक कनान देशात राहू लागले. परंतु हे लोक परमेश्वराला विसरले, परमेश्वराची कृत्य विसरून गेले. सर्व काही मिळालं, घरे दारे, जमीन जागा, सर्व. आता काय गरज आहे परमेश्वराची, प्रार्थनेची, वचनाची, परमेश्वराच्या सेवकाची? आम्ही प्रार्थना केली की परमेश्वर आम्हाला डायरेक्ट उत्तर देतो. आता आम्हाला प्रार्थनेची गरज नाही, परमेश्वराची गरज नाही, की कोणत्याही गोष्टीची गरज नाही, कारण आता आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे असे म्हणणारे अनेक लोक आहेत आणि प्रभूला विसरलेले आहेत. तर इथे वचन काय सांगते, इस्रायल लोक पण तेच म्हणत होते आणि अशा प्रकारे ते देवाला विसरून गेले आणि म्हणून देवाचा क्रोध त्यांच्यावर भडकला आणि देवपित्याने अराम नैराचा राजा याच्या हाती त्यांना दिले. अराम नैराच्या राजाच्या हाताखाली इस्रायल लोक दास बनले. त्या लोकांनी म्हणजे अराम नैराच्या लोकांनी इतकं इस्रायल लोकांना त्रास दिला की इस्रायल लोक कंटाळले, परमेश्वराचा धावा करू लागले. तेव्हा देवपिता त्यांची दया आली आणि त्याला सोडविण्यासाठी अथनियल याला पाठवले आणि अथनियल हा त्यांना सोडविण्यासाठी आला. परमेश्वराचा आत्मा त्याच्यामध्ये आला आणि अथनियल याने मात्र लोकांना सोडवले आणि 40 वर्ष इस्रायल देशाला स्वास्थ्य लाभले. बघा, जेव्हा ते परमेश्वरामध्ये जीवन जगत होते, सर्व चांगलं चाललं होतं, पण जेव्हा ते परमेश्वर विसरले तेव्हा ते गुलाम बनले, दास बनले गेले, संकटात पडले, सर्व त्यांचं गेलं. जेव्हा मनुष्य देवाला विसरतो तेव्हा त्याच्याकडून सर्व निघून जातं. आपल्याला वाटते आता माझ्याकडे सर्व आहे, सर्व मिळाले, पण जसं देवाने दिले ना तसं देव काढून पण घेऊ शकतो आणि तसं हळूहळू निघून पण जाईल, आपल्याला पण समजणार नाही. देवाला जर आपण विसरले, प्रभूला सोडून गेले, प्रभूपासून आपण दुरावले, तर ज्या प्रभूने दिले ना तो काढून पण घेणार, मग काहीच राहणार ना आपल्याकडे. म्हणून सांगते, प्रभूला सोडू नका आणि प्रभूला विसरू पण नका. ज्याने आपल्यासाठी इतकं मोठं बलिदान दिलेले क्रूसावर, किती संकट आले, किती छळ झाला, किती अपमान झाला, किती बदनामी झाली, किती लोकांनी बोलले, तरी प्रभू येशूला सोडू नका, प्रार्थना सोडू नका. भले कोणती बिकट परिस्थिती जरी आली तरी प्रभूला सोडणार, तर अनेक संकटांना आपण आपल्या जीवनामध्ये आमंत्रण करणार, अनेक समस्यांना आपण आपल्या जीवनामध्ये बोलवणार. म्हणून बायबल सांगते, प्रभूला विसरू नका. सूत्रसंहिता 50:22 असं म्हणतो, तू काय म्हणते पहा, तू परमेश्वराला विसरणाऱ्यानं, परमेश्वर सोडून जाणाऱ्यानं, तू म्हणत आहे मी तुम्हाला फाडून टाकीन, मी तुम्हाला मारून टाकीन. तुम्ही परमेश्वराला विसरलेले आहेत. जेव्हा परमेश्वर तुम्हाला घडवलं, बनवलं, तुमच्यासाठी सर्व केले, त्यालाच विसरून तुम्ही भरतीकडे वळतात. म्हणून असं म्हणतो, मी तुम्हाला फाडून आणि मारून टाकीन, सोडणार नाही मी तुम्हाला आणि माझ्यातून तुम्हाला सोडविणारा कोणी नसणार. का देवाला तुम्ही विसरलेले आहात? का तुम्ही देवाला सोडून चाललेले? जो देवाने तुमच्यासाठी इतकं सारं केलेलं आहे त्याला का प्रभूला सोडून जाणार? तर आपला अंत, आपला नाश ठेपलेला आहे. म्हणून परमेश्वर सोडू नका, प्रभूला विसरू नका. इर्म्या 2:32 म्हणतो, कुमारी आपले भूषणे, नवरी आपला पोशाख
पोशाख विसरेल का? पण माझे लोक अगणित दिवस मला विसरलेले आहेत. कुमारी आपली दागिने विसरत नाही, नवरी आपल्या लग्नाचा पोशाख घालायला विसरत नाही, पण प्रभू म्हणतो माझे लोक मला 1, 2, 3 दिवस नाही अगणित दिवस विसरलेले आहेत. माझी त्यांना आठवण सुद्धा नाही, माझी त्यांना आठवण सुद्धा येतली. देविका म्हणतो खरोखरच मनुष्य परमेश्वराला विसरत चाललेले, परमेश्वराच्या रचना आणि नियमात मात्र चालत नाही, देवाला विसरलेले, देवापासून दुरावत चाललेले. म्हणून देवाला विसरू नका. काही झालं तरी चालेल, गावातून नगरातून घरातून जरी छळ झाला, कोणी तुम्हाला किती बोलले किती त्रास दिले, तरी प्रभू येशूला सोडू नका, तरी प्रार्थना सोडू नका. कौराविना पुस्तकाला शोभा नसते, तसं प्रभू येशू विना प्रार्थनेविना आपल्याला शोभा येणार नाही. प्रभू हे प्रार्थनेत आपल्या जीवनाला शोभा आहे, हिंमत आहे, महत्व आहे. पण प्रभू नाही ते जीवन आहे हे शून्य आहे, काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून प्रभूला कधी विसरू नका, ज्याने आपल्यासाठी इतकी महत्वकृत्य केले. इस्रायल लोक ज्या परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांसाठी इतकी सारी कृत्य केले, ती इस्रायल लोक परमेश्वर पित्याला विसरले. सूत्रसंहिता 78 अध्यायामध्ये बायबल काय सांगते पहा, वचन सांगते की सूत्रसंहिता 78 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 7 वचन. त्याने देवावर भाव ठेवावा, देवाचे कृत्य विसरू नये, तर त्याच्या आज्ञा पाळाव्या. परंतु पुढे या सूत्रसंहिता 78 अध्यायामध्ये पुढे पाहतो की या लोकांनी परमेश्वर पित्याचे नियम मोडले, परमेश्वर पित्याच्या आज्ञा मोडल्या. देवाची इच्छा होती की त्याने परमेश्वर पित्याचे नियम मोडू नये, परमेश्वर पित्याच्या आज्ञा मोडू नये, परंतु मात्र हे लोक परमेश्वर पित्याला विसरले. देव पित्याने त्यांच्यासाठी अद्भुत कार्य केली. 78 अध्यायामध्ये वाचतो, खाण्यासाठी भाकर दिली, पिण्यासाठी पाणी दिले, देवदूतांचं अन्न दिलं, अनेक चमत्कार देव पित्याने त्यांच्यासाठी केले. परंतु बायबल सांगते वारंवार इस्रायल लोक परमेश्वराच्या विरुद्ध गेले. त्याने देवावर विश्वास ठेवला नाही, उलट त्याने देवाची परीक्षा पाहिली, देवाविरुद्ध मात्र कुरकुर केली. ते परमेश्वराच्या विरोधात उभे राहिले, परमेश्वराची आठवण सुद्धा केली नाही, परमेश्वराची लबाडी, परमेश्वराच्या विरुद्ध त्याने उलट लबाडी केली आपल्या जिभेने. देवाच्या विरुद्ध ते मात्र उभे राहिले, देवाविरुद्ध त्याने बंडाली केली आणि परमेश्वराला त्याने तुच्छ मानले. इतकं परमेश्वराने त्यांच्यासाठी कार्य केलं, इतके चमत्कार परमेश्वर पित्याने त्यांच्यासाठी केले, तरी सुद्धा ते प्रभूला विसरले. प्रभूची इच्छा होती की त्याने प्रभूला विसरू नये, प्रभूची आठवण ठेवावी, प्रभूच्या आज्ञा पाळाव्या, पण नाही, प्रभूला पूर्ण विसरून गेले. वचन तर सांगते सूत्रसंहिता 106 अध्यायामध्ये ज्या प्रभूने त्यांच्यासाठी इतकी कृत्य केली, त्या प्रभूला ते लवकरच विसरले. सूत्रसंहिता 106 अध्याय 13 वचन. तरी ते त्याचे कृत्य लवकरच विसरले, त्याच्या योजने संबंधाने त्याने धीर धरिला नाही. लवकरच इस्रायल लोक परमेश्वराची कृत्य विसरले, परमेश्वराची आठवण सुद्धा ठेवली नाही. आणि 21 वचन, ते आपल्या उद्धारक देवाला विसरले, ज्याने त्याच्यासाठी महत्कृत्य केली होती, अद्भुत कृत्य केली होती, त्या परमेश्वर पित्याला इस्रायल लोक विसरले, आठवण ठेवली नाही, देव पित्याला पूर्ण विसरून गेले. आज आपल्यासाठी पण देवाने महत्कृत्य केलेले आहेत. म्हणा या ठिकाणी आज आपण व्यवस्थित बसलेले आहेत. जर आपल्याला प्रभू येशूची ओळख नसते, प्रभू येशू कोण आहे आपल्याला माहिती नसते, आपण प्रार्थनेत आले नसते, तर विचार करा आज आपलं जीवन कसं असतं. काही लोक तरी पृथ्वीत नसते, कधीच वरती गेले असते, जिवंत पण नसते. माझ्याच बाबतीत जर प्रभू येशूची ओळख नसती, तर मी सुद्धा तुमच्या पुढे नसते, कधीच मृत्यू पावले असते. पण प्रभू बोले आज मी जिवंत आहे, म्हणून प्रभूच्या नावाला महिमा आणि गौरव असतो. प्रभू येशूच्या द्वारे आज आपण आहोत. तुमच्यातले अनेक लोक आज व्यवस्थित बसलेले आहेत, कारण आहे प्रभू येशू. आज अनेक लोक निरोगी आहेत, कारण आहे प्रभू येशू. अनेक लोक जिवंत आहे, कारण आहे प्रभू येशू. आज अनेक लोक सुख शांतीमध्ये, कारण आहे प्रभू येशू. अनेकांचा व्यवसाय व्यवस्थित चालत आहे, अनेकांचं कुटुंब शांतीने भरलेलं आहे, तर अनेक घरामध्ये मात्र जे त्यांना होतं ते सर्व आहे, याचं कारण आहे प्रभू येशू. प्रभू येशूच्या द्वारे आज आपल्या जीवनातील सर्व गोष्टी आहेत. आणि याच प्रभूला विसरले तर विचार करा काय होईल आपलं. म्हणून बायबल सांगते प्रभूला विसरू नका. प्रभू एक जीवन आहे, प्रभू विना जीवन अधुरा आणि रिकाम आहे. प्रभूद्वारे आज आपण या ठिकाणी आहोत, प्रभूद्वारे आज आपण व्यवस्थित जीवन जगत आहोत.
अगदी चांगल्या रीतीने श्वास घेतात, त्याचं कारण आहे प्रभू येशू. म्हणून प्रभूला विसरता कामा नये. बायबल सांगते बघा, जर आपण परमेश्वराला विसरले तर काय होणार आपली परिस्थिती. इर्मया 3:21 उजार टेकड्यावर शब्द ऐकू येत आहे. इस्रायल वंशजांच्या आक्रमणांचा व विनवण्याचा शब्द कानी येत आहे, कारण त्यांनी वाकडा मार्ग धरिले, ते आपला देव परमेश्वर यास विसरले आहे. बघा, इस्रायल आक्रमण करते, ओरडते, रडते, विनवण्या करते, दुःखी आहे, निराश आहे. का? कारण काय? त्याने वाकडा मार्ग पकडलाय आणि परमेश्वर विसरले. मग आज त्यांची परिस्थिती अशी बनले की ते रडत आहे, ओरडत आहे, आक्रोश करत आहे, पण त्यांना मदत करणारा कोणी नाही, त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांना धीर देणारा कोणी नाही. आज परिस्थिती बिकट बनले कारण त्यांनी ते परमेश्वर विसरलेत. म्हणून काय वचन सांगते, का ते आक्रमण करत आहे, का रडत आहे, का ओरडत आहे, का वेदना भोगत आहे, का दुःख भोगत आहे, कारण देवालाच विसरल्यात. म्हणून हालेलुया. प्रभूला विसरल्यात म्हणून त्यांची अशी परिस्थिती झाली. इर्मया 13:24-25 यास्तव रानातल्या वाऱ्याप्रमाणे भूस उडते तसे मी त्यास उडवीन. परमेश्वर म्हणतो, हा तुझा वाटा माझ्याकडून तुला मापून दिलेला वतन भाग आहे, कारण तू मला विसरलीस व पोट्यावर भरोसा ठेवलास. मग मी तुझे नेसन तुझ्या तोंडावर उडवीन, म्हणजे तुझी लज्जा दिसेल. म्हणतो, जसं हवेच्या द्वारे भूस उडला जातो तसं मी तुला उडवीन, मी तुला नष्ट करीन, मी तुला लज्जास्पद करीन. का तुझी परिस्थिती अशी बनलेली आहे? कारण तू मला विसरली आहेस. म्हणजे प्रभूला विसरल्याने माणसाची स्थिती लज्जास्पद बनणार. त्या व्यक्तीला कोणी विचारणार पण नाही. अपमानित ती व्यक्ती जीवन जगणार. त्या व्यक्तीचं जीवन असं होणार की ती व्यक्ती अपमानित जीवन जगणार. कोणी विचारणार नाही त्या व्यक्तीला. सर्व बाजूने त्या व्यक्तीची निंदा होणार, अप्रतिष्ठा होणार. लोक त्या व्यक्तीला पाहून तोंडे फिरवणार, कारण ती व्यक्ती देवाला विसरलेली, देवाला सोडून गेलेली आहे. मला अशा व्यक्तीला मान सन्मान पण मिळणार नाही. बायबल सांगते, तू वचन काय सांगते, तुझे नेसन तुझ्या तोंडावरच मी उडवीन आणि तुझी लज्जा दिसेल, इतकं मी तुला अपमानित करेन. म्हणजे प्रभूला विसरले तर जीवन अपमानित बनेल, तुच्छ बनला जाईल, लज्जास्पद जीवन बनला जाईल प्रभूला विसरले तर. हालेलुया. पुढे वचन सांगते यशामध्ये 17:10-11 वचन काय सांगते पहा, कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाही, म्हणून तू मनोरम झाडाची लागवड केली, परदेशी द्राक्षनदीची कलमे लावली. तू ती लाविली त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातले, लाविलेली बी दुसऱ्या दिवशी सकाळी फुलावे असे केले. पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःख क्लेशाच्या दिवशी पेराचा ढीग होईल. काय संधी वचन, म्हणतो तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरला, म्हणून तू झाडे लाव, काम मेहनत कर, काम कर, धंदा कर, व्यापार कर, व्यवसाय कर, कोणता पण बिझनेस कर, तुझ्या हाती यश येणार नाही. केराचा ढीग बनेल, केर कचरा. तू हंगामाच्या वेळी फळ शोधशील, तू वतन शोधणार, पण तुझ्या हाती काही लावणार नाही. किती मेहनत कर, किती कष्ट कर, किती व्यवसाय कर, किती व्यापार कर, हाती तुझ्या काही येणार नाही, कारण तू देवाला विसरलास. तुला यश मिळणार नाही. प्रभूला विसरणाऱ्या व्यक्तीला यश मिळणार नाही. किती मेहनत करा, किती बिझनेस करा, धंदा व्यवस्थित चालणार नाही, हाती काहीच राहणार नाही, सर्व निघून जाईल. परमेश्वराला विसरणाऱ्या व्यक्तीला यश मिळणार नाही, म्हणून बायबल सांगते. हालेलुया, हालेलुया. आपण परमेश्वर पित्याला विसरणार तर आपल्या हाती काहीच राहणार नाही, सर्व निघून जाणार. म्हणून जे देवाला विसरतात ते स्वतःवर संकट आणतात. पुढे वचन काय सांगते पहा, 8:14 कारण इस्रायलाने आपल्या उत्पन्नकर्त्यास विसरून मंदिरे बांधली आहेत. यहुदाने तटबंदीची नगरे बहुत बांधलेली आहेत, पण मी त्यांच्या नगरावर अग्नी पाठवीन, तो त्याचे वाडे खाऊन टाकीन.
प्रभू म्हणतो, तुम्ही मला विसरून स्वतःसाठी मंदिरे बांधल्यात, मूर्त्या तयार केल्यात, परंतु प्रभू म्हणतो तुम्ही मला विसरल्यात ना, आणि माझ्यापेक्षा इतरांना अधिक महत्व देताना मी अग्नी पाठवीन तुमच्यामध्ये, आणि अग्नी तुमच्यात पेट घेईल आणि तुमची सर्व वाडे, ठिकाणे, नगरे भस्म करून टाकेल. प्रभूला विसरणाऱ्या लोकांवर देवाचा काय भडकेल? अग्नी भडकेल, आणि त्यांचा नायनाट होईल, त्यांचा नाश होईल. पुढे वचन सांगते यशामध्ये 1 अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये वचन काय सांगते 2 वचनापासून 7 वचनापर्यंत वचन सांगते की मात्र ही आकाश आहे अगदी पृथ्वी कान दे, कारण परमेश्वर बोलत आहे, मी मुलाचे पालन पोषण केले, त्यास लहानाचे मोठे केले, तरी ती माझ्याशी फितुरी झाली. बेर आपल्या धनाला ओळखतो, गाढव आपले मालकाचे ठाणे ओळखतो, पण इस्रायल मला ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत नाही की ती पापिष्ट राष्ट्र, दुष्कर्माने भारावलेली लोक, दुर्जनाची संतती, ही आचारभ्रष्ट मुले, याने परमेश्वर सोडलेले, इस्रायलच्या पवित्र प्रभू तुच्छ मानलेले, ती वियुक्त होऊन मागे फिरली आहे. प्रभू काय म्हणतो, हे लोक मला विसरलेले आहेत, मला या लोकांनी सोडलेले आहे, मला लोक तुच्छ मानत आहे, म्हणून यांची परिस्थिती मी कशी बनेन का? प्रभू म्हणतो की मात्र त्या लोकांच्या जीवनात अधिक मार खात जातील, अधिक ती व्यक्ती दुःखी पीडित बनतील, हरेक हृदय ग्लान होईल, त्यांच्या जखमा वाढतील, त्यांच्या जखमीमध्ये पूर जमा होईल, त्यांच्या जखमा सडतील, ते नीट आपल्या पार पण उभे राहू शकणार नाही. त्यांच्यामध्ये मी अग्नी पेटवीन, त्यांच्या लोकांचा नाश करीन, त्यांची शेती परके खाऊन टाकीतील, आणि त्यांच्या सर्वस्वाला मी नष्ट करीन. प्रभू म्हणतो, हे लोक मला विसरलेले आहेत, मला ओळखीत सुद्धा नाही, मला तुच्छ मानत आहे, मला सोडून गेलेले आहेत, म्हणून ते मार खात राहतील. त्यांच्यामध्ये शरीरात जखमा तयार होतील, त्या जखमा सडतील, वाढतील, ते तेल लावतील, औषध लावतील, नरम करण्याचा प्रयत्न करतील, पण तरी त्यांच्या जखमा बऱ्या होणार नाही. त्यांच्या गाय, त्यांच्या जखमा वाढत जातील, अशा जखमा वाढतील की कोणी पट्टी सुद्धा मारणार नाही त्याच्यावर, इतक्या जखमा त्यांच्या वाढतील. मी त्यांच्यात अग्नी पाठवीन आणि त्यांना भस्म करीन, त्यांची शक्ती परकी खाऊन टाकतील, कशात त्यांना यश मिळणार नाही, कारण ते मला विसरले, ते मला सोडून गेलेले आहेत. शरीर पण त्यांचं धाड धाकट राहणार नाही, शरीरामध्ये जखमा, गाय तयार होतील, शरीर कमजोर होईल, दुर्बल होईल, अशक्त होईल, जमीन, जागा, शेती, वाडीचा पण नाश करेन प्रभू म्हणतो मी, जर ते मला विसरले तर. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रभूला विसरले, प्रभूला सोडून गेले तर विचार करा काय परिस्थिती होईल आपली. कोणकोणती संकटे आपल्या जीवनामध्ये येतील, कोणकोणत्या समस्या आपल्या जीवनात येतील जर आपण प्रभूला विसरले तर. अनुवाद 32 अध्याय 18 ते 19 वचना, तुला जन्म घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाही व तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरला. हे पाहून परमेश्वर त्याचा वीट आला, कारण त्याचे पुत्र व कन्या याने त्याला चीड आणली. बायबल सांगते, तू आपला देव परमेश्वर ज्याने तुला जन्म दिला त्याची तू पर्वा केली नाही, तू त्याला विसरला, म्हणून परमेश्वर त्यांचा वीट आला. बघा, देवाला वीट येईल, आपला तिरस्कार वाटेल जर आपण देवाला विसरले तर. देवाच्या दृष्टीने तुच्छ व्यक्ती आपण बनणार, तिरस्कारणी व्यक्ती आपण बनले जाणार, आणि देवाच्या दृष्टीने तुच्छ आणि तिरस्कारणी व्यक्ती बनले तर मग विचार करा कुठे जाणार आपण, स्वर्गात की नरकात. म्हणून बायबल सांगते, देवाला विसरू नका. ज्याने आपल्याला घडवले, बनवले, उत्पन्न केले, निर्माण केले, त्या प्रभूला कधीच विसरू नका. किती संकट आले तरी परमेश्वर सोडू नका. इब्रानियपत्र 3:12, प्रिय बंधूंनो, जिवंत देवाला सोडून देणे अविश्वासाचा दुष्टमन तुम्हातील कोणाचाही असू नये, म्हणून स्वतःला जपा. आपल्याला जिवंत देव सापडलेला आहे, आणि बायबल सांगते जिवंत देवाला सोडून देण्यात अविश्वासाचं दुष्टमन आपलं नसावं. दुष्ट शब्द सैतानाला वापरलाय. जो देवाला विसरतो, जो देवाला सोडतो, त्याचं मन सैतानाचं बनते, अर्थात तो मनुष्य सैतानाचा बनतो. प्रभूला सोडून जाणारा, प्रभूला विसरणारा मनुष्य सैतानाचा मनुष्य बनला जाणार, म्हणून बायबल सांगते. हालेलुया. अनुवाद 4 अध्यायामध्ये 9 वचना, मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फाड, नाहीतर तू
तू ज्या गोष्टी डोळ्याने पाहिल्यात त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्र पुत्रांना त्याची माहिती द्यावी. बायबल सांगते सावध राहा, सावधगिरी बाळग, नाहीतर देवाने तुझ्यासाठी जे केले ती सर्व कृत्य तू विसरून जाशील आणि कायमच्या देवाच्या गोष्टी तुझ्या मनातून निघून जातील. म्हणून सावध राहा, तू देवाला विसरू नये म्हणून, देवाच्या गोष्टी तू विसरू नये म्हणून सावध राहा. लोकांचं ऐकू नकोस, बलतीकडे तू वळू नकोस, नाहीतर तू देवाला विसरशील आणि तुझा नाश होईल. अनुवाद मध्ये पुढे काय सांगते 4:23-24, तुम्ही स्वतःविषयी सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमचा देव परमेश्वर याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुम्ही तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मनाई केलेली एखाद्या वस्तूच्या आकाराच्या कोरीव मूर्ती करा, कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणार अग्नी तो ईर्ष्यावान देव आहे. सांगते सावध असा, नाहीतर तुम्ही आपला देव परमेश्वर याला विसरतील आणि एखाद्या प्रकारची आकाराची एखादी मूर्ती करून तिची तुम्ही पूजा करतील. तर सावध राहा, कारण तुमचा देव भस्म करणार अग्नी याचा अर्थ तो तुम्हाला भस्म करून टाकेल. म्हणजे जर आपण प्रभूला विसरले, मूर्तीच्या आहारी, चुकीच्या वस्तूच्या आहारी, जगाच्या आहारी, मोहाच्या पापाच्या आहारी जरी गेले तरी आपण भस्म होतील. चुकीच्या शिकवणीच्या आहारी जरी गेले तरी भस्म होतील. मूर्ती म्हटलं तर जी सत्य बायबलची शिकवण सोडून ती सोडली शिकवण, आणि आपण कसं ना की मात्र हे पण प्रार्थना संघ आहे ना, हे पण ख्रिस्ती लोक आहेत ना, हे पण शिकवतात, पण ते तुम्हाला मूर्तीकडे वळवतात किंवा बायबलच्या विपरीत चुकीच्या शिकवणीकडे वळवतात, तर ती मूर्ती पूजा आहे. ज्या चुकीच्या गोष्टीकडे आपण वळवतो, प्रभू येशू शिवाय माणसांना, वस्तूला, जगाच्या शिकवणीला महत्व देत आहोत, तर ती मूर्ती पूजा आहे. आणि मग प्रभू म्हणतो की मात्र मी भस्म करणार अग्नी तुम्हाला भस्म करून टाकेल जर तुम्ही मला विसरले आणि चुकीच्या गोष्टीकडे वळाले तर. अनुवाद 6:12 वचन काय सांगते पहा, वचन सांगते ज्या परमेश्वर तुला मिस्र देशातून दास्यगृहातून बाहेर काढिले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून ज्या परमेश्वर आपल्या संकटातून, समस्येतून आणि निराशातून बाहेर काढले, बायबल सांगते त्याचा आपल्याला विसर पडू नये म्हणून वचन सांगते तू जप स्वतःला, तू देवाला विसरता कामा नव्हे. तू देवाला विसरू नको, तर परमेश्वरची तू आठवण ठेव. परमेश्वरच्या पूर्ण वचनानुसार आणि नियमानुसारचा ज्याने आपल्याला बनवले, ज्याने आपल्याला घडवले, बायबल सांगते त्याला विसरू नका. इर्मिया 2:19 तुझी दुष्टता तुला शासन करेल, तुझी धर्म भ्रष्टता तुला शिक्षा करेल, कारण तू आपला देव परमेश्वर याला सोडिले आहे. तू त्याचा धाक बाळगला नाही, हे तुझ्यासाठी अरिष्टकारक आणि क्लेशदायक आहे. काय सांगते बायबल, तुझी धर्म भ्रष्टता तुला शिक्षा करेल. तुझ्या मुले देवाच्या नावाला डाग लागत आहे, तुझ्या मुली प्रार्थनेला डाग लागत आहे, तर वचन सांगते तू धर्म भ्रष्टता करत आहेस. तुझ्या मुली देवाच्या नावाला जर डाग लागला जात आहे, तुझ्या मुली जर परमेश्वरच्या वचनाला जर डाग लागत आहे, तर तुझ्या जीवनात अरिष्ट येणार. तू देवाला सोडलेले आहे म्हणून तुझ्या जीवनात संकट आणि क्लेश येणार, पीड येणार, समस्या येणार आणि तुझा नाश होणार. प्रभूला जर आपण सोडले, प्रभूला आपण विसरले आणि आपल्या मुली प्रभूच्या नावाला जर डाग लागला, तर बायबल सांगते आपल्या जीवनात संकट आणि अरिष्ट येणार. एका मागे एक समस्या जीवनात येणार, अनेक प्रकारचे अडथळे येणार आपल्या जीवनात. जर आपण प्रभूला सोडले, प्रभूला विसरले आणि आपल्या मुले जर प्रभूच्या नावाला डाग लागला तर. हालेलुया. म्हणून बायबल सांगते सावध राहा, प्रभूला विसरू नका, ज्याने आपल्यासाठी अद्भुत कृती केलेले आहेत, अद्भुत चमत्कार केलेले. आज त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, आज त्याच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. प्रभू येशूच्या द्वारे, प्रभूद्वारे आज आपण एक आनंदी जीवन जगत आहोत. मग प्रभू येशूला आपण का सोडावे? दुसऱ्यांचं ऐकायला जाणार आणि प्रभूला सोडणार तर स्वतःच नुकसान करणार. म्हणून प्रार्थना सोडू नका, प्रभू येशूला सोडू नका, प्रभू येशूला विसरू नका. ज्या दिवशी मनुष्य प्रभू येशूकडे येतो त्या दिवशी त्या माणसाचा करार प्रभू येशू बरोबर होतो. हा करार मात्र माणसाच्या जीवनाच्या अंतापर्यंत असतो आणि जर अर्ध्या रस्त्यात हा करार मोडला तर आपल्याला दंड होणार. अनेक वेळा कंपनीमध्ये कामाला लागणाऱ्या व्यक्तीला करार करावा लागतो,
वर्ष मी काम करणार, मग या जबाबदाऱ्या मी पार पाडणार किंवा या गोष्टी करणार. करारनामा भरवला जातो, पण त्या व्यक्तीने जर तो करार मोडला तर त्याला दंड भोगावा लागतो, भरपाई करावी लागते, कदाचित जलची हवा पण खावी लागते. परंतु वचन सांगते इकडे आपला पण देवाबरोबर करार झालेला आहे. ज्या दिवशी आपण प्रभूकडे आलेले आहोत त्या दिवशी आपला प्रभू बरोबर करार झालेला आहे. आणि अर्धा रस्ता प्रभूला सोडून देणार, प्रभूला विसरणार तर दंड भोगावा लागणार, पीडा भोगावी लागणार आणि अधोलोकात जाणार. या जीवनाच्या अंतापर्यंत, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ख्रिस्तामध्ये मजबूत राहायचं. भले मृत्यू हो, भले कोणती परिस्थिती हो, पण मी प्रभूला विसरणार नाही, मी प्रभू येशूला सोडणार नाही, मी प्रभू मध्ये टिकून राहील, स्थिर राहील, मजबूत राहील. भले कोणती परिस्थिती हो, कधीच प्रभूला विसरू नका. आपल्या जीवनदाता प्रभूला विसरू नका. पूर्ण प्रभूवर प्रेम करा, विश्वास ठेवा, मनापासून प्रभूमध्ये जीवन जगा. आणि किती कठीण परिस्थिती आली तरी प्रभू येशूला विसरू नका आणि सोडू नका. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.